श्री स्वामी समर्थ मित्रांनो, काल जे व्हिडिओ टाकला होता याचा सेकंड पार्ट आहे आणि आज मी डोसा बनवतो. कारण का काल मी भाजीपर्यंत व्हिडिओ टाकला होता आणि आज डोसा बनवू लागलो. कारण का पीठ वगैरे चांगलंपणे फर्मेट झालं होतं आणि डोसाचा तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर पुसून घेऊन मग डोसा टाकला आणि मग पूर्णपणे गोल गोल करायला लागलो आणि गोल केल्याच्यानंतर राऊंड राऊंड बनवल्याच्यानंतर म्हटलं वरून तेल टाकावं म्हटलं आणि एकच साईड भाजतो मी डोसा. कारण का ना रेस्टॉरंटपेक्षा पण आपल्या घरचा डोसा कुठंच ऐकत नाही. यांचा टेस्ट एकदम नंबर एक लागते. म्हणून मला घरचा डोसा आवडते. मला बाहेरचा डोसा जास्त प्रमाणात आवडतच नाही. म्हणून मी डोसा बनवला आणि कसा पातळ आणि एकदम क्रंची क्रंची झाला होता. हे बघा डोसा माझा, आणि बनवण्याला पण छान आला होता आणि एकदम परफेक्टली आला होता माझा डोसा. म्हणून मी डोसा बनवला आणि डोसा मीच बनवला सगळ्यांसाठी. कारण डोसा बनवता पण येते आणि आवड बी आहे मला बनवायची. म्हणून पहिला डोसा मी स्वामीला ठेवला आणि स्वामी समर्थला ठेवून पाया पडून मग मी डोशाची सुरुवात केली खायची. हे सेकंड डोसा बनवला सिद्धीनी बनवला आणि मला ताटात दिला आणि म्हणून आणल्याच्यानंतर मी बसलो देवीपाशी खायला. हे बघा कसं दिसते लाईट तुम्हाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.